इंजिनिअरिंग केल्यानंतर CS IT मध्ये इतकं काही चालू आहे, लोकांना काढून दिलं जात आहे. मग माझं नेमकं करिअर कुठे असेल? आता पुढच्या काळामध्ये क्लिनिकल फार्मसीला खूप चांगला संधी असणार आहे. कारण क्लिनिकल फार्मसी हा डायरेक्ट पेशंटशी निगडीत विषय आहे, पेशंटला डील करण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी पण चांगल्या संधी आहेत. नॉलेज विथ कम्युनिकेशन पण महत्त्वाचं आहे. AI आपल्या या सगळ्या गोष्टी रिप्लेस करणार का? तर फार्मसीमध्ये या गोष्टीला रिप्लेसमेंट नाही आहे. AIचा सपोर्ट घेऊन आपण खूप चांगलं संशोधन करू शकतो, खूप चांगली प्रगती करू शकतो. जेणेकरून की सर्व विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे फार्मसीमध्ये पण खूप काही करिअर आहे. जसं तुम्ही रिसर्चमध्ये खूप सांगितलं. आपण जगाच्या 50% वॅक्सिनेशन आपण पुरवतो. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनल आणि मुकेश सर असे दोन्ही यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मुद्दामून मराठीतून व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काहीतरी करावं. महाराष्ट्रातले विद्यार्थी आज खूप कन्फ्यूज आहेत. का बरं सर, मी काय करावं? फार्मसी करू का ॲग्री करू का इंजिनिअरिंग करू? इंजिनिअरिंग केल्यानंतर IT मध्ये इतकं काही चालू आहे, लोकांना काढून दिलं जात आहे. मग माझं नेमकं करिअर कुठे असेल? आणि त्याचमुळे मी मुद्दामून माझ्यासोबत जे काही गेस्ट आहेत हे डॉक्टर शेळके सर आहेत आणि हे खूप नामांकित इथं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये नामांकित कॉलेज आहे. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल पण आहेत. हिच्या व्यतिरिक्त काय काय ते सर स्वतः सांगतील, कारण की आता इतकं इंट्रोडक्शन मी देऊन पुन्हा त्यांनी देणं हिच्यापेक्षा डिस्कशन महत्त्वाचं आहे. मुलांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. करिअर आहे का फार्मसीमध्ये? आहे तर कुठे कुठे आहे? तिच्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आज आम्ही बोलणार आहे. कारण की आजचा विद्यार्थी मी बघतो की रोज कॉल येतात आम्हाला आणि या कॉलमध्ये असं की सर मी काय करू काही कळत नाहीये. म्हणजे अभ्यास तर केला 12वी, CETचा अभ्यास छान केलेला आहे, चांगले गुण पण येऊ शकतात, चांगले मार्क चांगले पर्सेंटेज येऊ शकतात, पण मी काय करावं आणि का करावं, काय करिअर असू शकतात समोर, याच्याबद्दल आजचा हा पॉडकास्ट केला जात आहे. तर सर्वात आधी मी स्वागत करतो आपले डॉक्टर शेळके सर. सर थोडक्यात एक परिचय म्हणून तुम्ही द्यावा विद्यार्थ्यांना, कारण की मी जर विद्यार्थ्यांना जर परिचय करण्यात खूप वेळ चालला जाईल, त्यामुळे तुमचा थोडक्यात परिचय द्यायचा. सर नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचे धन्यवाद सर, आम्हाला इथं बोलवलं तुम्ही आणि खूप चांगल्या विषयी तुम्ही या ठिकाणी हात घातलाय. आणि जो की आता याच्यामध्ये जे मी बघतोय, कारण मला पण खूप फोन येतात की आता कसं निवडायचं, काय निवडायचं, कशा पद्धतीने आम्ही हे केलं पाहिजे, कॉन्सिलर लावलं पाहिजे की नाही. तर तुम्ही हा रेडीमेड त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात, त्यामुळं तुमचं सर्वप्रथम धन्यवाद देतो मी की एक, कारण मॅक्झिमम विद्यार्थी त्यांना असं वाटतं कॉन्सिलरशिवाय आमचं काहीच होणार नाही. कारण आम्हाला याच्यामध्ये आता ऑनलाईनची दुनिया आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संतोष शेळके. मी प्राचार्य आहे श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी. इथं बजाजनगरमध्ये एक कॉलेज आहे. आमच्याकडे D.Pharm, B.Pharm, M.Pharm आणि PhD असे 4 कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या ठिकाणी उपाधिष्ठता म्हणून काम करतोय. त्याच्या व्यतिरिक्त अकॅडमिक काउन्सिल मेंबर आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहेत आणि बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये अकॅडमिक काउन्सिल मेंबर म्हणून त्या ठिकाणी काम बघतोय. आणि अशातच आमचे मित्र नेहमी आम्ही या संदर्भात नेहमी चर्चा करत असतो आणि त्यांनी एक सांगितलं की आपण विद्यार्थ्यांसाठी एक चांगला एक संवाद सत्र ठेवूयात, ज्यांनी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी क्लिअर होतील. मलाही आनंद वाटला. मी लगेच आज सरांनी फोन केला, मी लगेच आलो आणि आपण सविस्तर चर्चा करूयात. आणि मला असं वाटतं की जास्त डिटेलमध्ये न जाता आपल्याला एक सुपरफिशियल की एक आयडिया येईल फार्मसीबद्दल, फार्मसी करिअरबद्दल, कसं निवडावं, काय निवडावं, कशा पद्धतीने आपण फार्मसीला बघितलं पाहिजे, फार्मसी क्षेत्र म्हणजे नेमकं काय, याच्यावरती सुपरफिशियल, आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. आपण एक सुपरफिशियल या ठिकाणी चर्चा करूयात, जेणेकरून तुमचे आयडिया आणि एक क्लिअर फोकस त्या ठिकाणी तयार होईल. सर तसंच आता जसं तुम्ही सांगितलं, सरांचं एवढं मोठं इंट्रोडक्शन कदाचित काही विद्यार्थ्यांना कळालं सुद्धा नसेल, पण जेव्हा तुम्ही फार्मसी कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की सरचे काय पोझिशन्स आहे. मी सरांची किंवा वावा करण्यासाठी नाही बोलवलं, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं, पण सांगतोय. आणि सरांचा क्षेत्रामध्ये खूप अनुभव आहे, काय काय करिअर असू शकतात ह्याच्याबद्दल गायडन्स करू शकतात. जर आता तर आम्ही एक शॉर्ट असा एक पॉडकास्ट घेतोय, पण जर तुम्हाला गरज पडत असेल
व्हिडिओची. तर सर माझी एक विनंती आहे सर की विद्यार्थ्यांना काही डिटेल व्हिडिओ कुठे कुठे करिअर्स आहेत, जर विद्यार्थ्यांचे कॉमेंट आले तर नक्की 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 सर, तर तुम्ही निश्चित कॉमेंट करा या व्हिडिओ. फार्मसीच्या व्यतिरिक्त आपण फार्मसीच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करू शकता, कसं, कारण की सरांकडे खूप असं ट्रिमेंडियस नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल आणि सर इंटरेस्टेड आहेत. म्हणजे असं मी कॉल केला, सर काल गावाकडे होते पण आज मला येतील नाही येतील याची गॅरंटी नव्हती, पण सर आले. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही कॉमेंट निश्चित करावा. मी या कॉमेंटची एक लिस्ट बनवेल, सरांना पाठवेल आणि तिच्यावर पॉडकास्ट किंवा तिच्यावर काही व्हिडिओ कसे येऊ शकतील त्याच्याबद्दल गायडन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तर सर काही मुलांचे प्रश्न असतात, जसं की आता फ्युचर ऑफ फार्मसी साठी हा पॉडकास्ट ठेवलेला आहे की मुलांना असं वाटतं की नाही बुवा फार्मसी करून काय करू, मी इंजिनिअरिंग करतो, मी ॲग्री करतो, ठीक आहे करा, करण्याबद्दल नाही, पण हिच्यामध्ये सुद्धा काय करिअर आहे, कसं वर जाता येईल, हिच्यासाठी काही प्रश्न आहे सर. पुढील 10 वर्षात फार्मसी क्षेत्रामध्ये भविष्य कसं असू शकतं तुम्हाला काय वाटतं सर? खूप चांगला प्रश्न आहे सर. म्हणजे याच्यावरती मला थोडंसं डिटेलमध्ये द्यावा असं वाटतो, कारण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे फार्मसी हा जगातला सगळ्यात म्हणजे ट्रेंडिंग विषय असणार आहे. याच्यासाठी म्हणतो की, आणि जर आपण भारताला जर कम्पेअर केलं तर ग्लोबल लेवलला आपण सर जेनेरिक मेडिसिनमध्ये भारतामध्ये पूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये प्रथम आहोत. आपलं वॅक्सिनेशन जवळपास 50% देशामध्ये, आपल्या जगामध्ये 50% आपण पुरवठा करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण वॉल्यूम वाईज जर बघितलं तर आपण जवळपास 3ऱ्या-4थ्या नंबरला आहे वॉल्यूम वाईज. जर आपण वॉल्यूम कॅल्क्युलेट केला तर आपली आर्थिक परिस्थिती जर बघितली तर फार्मा सेक्टरमध्ये मागच्या काही 4-5 वर्षापूर्वी आपण जवळपास 15व्या नंबरला होतो, आज 11व्या नंबरला आहे. आपलं इन्व्हेस्टमेंट जर याच्यामध्ये बघितलं, ह्या वर्षीचा जर आकडा काढला जवळपास 60 ते 70 बिलियन डॉलर्स आपल्या फार्मा सेक्टरमध्ये या ठिकाणी उलाढाल होती. आणि असं अपेक्षित आहे की 2030 पर्यंत ही साधारणतः $150 US बिलियन डॉलर्स पर्यंत ते उलाढाल जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे लक्षात येतं की ट्रिमंडस या ठिकाणी पोटेन्शियल आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये फार्मसीला, कारण याला रिप्लेसमेंट नाही, प्रत्येक गोष्टीला रिप्लेसमेंट होऊ शकतं. आपण आज खूप जास्त AI वरती चर्चा करतोय, AI आपल्या या सगळ्या गोष्टी रिप्लेस करणार का, तर फार्मसीमध्ये या गोष्टीला रिप्लेसमेंट नाहीये. AIचा सपोर्ट घेऊन आपण खूप चांगलं संशोधन करू शकतो, खूप चांगली प्रगती करू शकतो. तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं मग जीन थेरपी असेल, तुमचं बायोटेक्नॉलॉजी असेल, पर्सनलाइज मेडिसिन असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती होणार आहे. आणि त्यातल्या त्यात फार्मसी सेक्टरमध्ये, फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये पूर्ण जगामध्ये खूप चांगला या ठिकाणी आपल्याला रेस्पॉन्स भेटणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की करिअर म्हणून फार्मसी निवडायला हरकत नाही, कारण येणारा काळ हा फार्मसीचा असणार आहे. जेवढं आपल्याला महत्त्व एक नर्स असेल किंवा डॉक्टर असेल तेवढंच महत्त्व या फार्मसी क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढं इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे सर येत्या 10 वर्षामध्ये विद्यार्थी जो शिकतोय, आज ऍडमिशन घेतोय, याचं फ्युचर ब्राईट असलंच असं मला वाटतं तुमच्या सांगण्यावरून. ह्या 100% अनालिसिस करून जो डेटा सांगितला, तर निश्चित तुम्ही बी फार्मसी करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. सरच्या सांगण्यावरून किंवा आता मला तर तेवढं नॉलेज नाही आहे सर, ठीक आहे, मी तर या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, पण हिच्या नंतरचं गायडन्स हे एखाद्या नॉलेजेबल पर्सनकडनं घेणं फार गरजेचं असतं, म्हणून हा पॉडकास्ट घेतला. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, AI आणि नवीन तंत्रज्ञानामुळे फार्मसी क्षेत्रात कोणते बदल होऊ शकतात, तुम्हाला काय वाटतं? AI आपण म्हणतो एक बूम आहे, पण एक क्रांती झाली सर याच्या पाठीमागे, जेव्हा कॉम्प्युटर्सची एंट्री झाली होती 1900 शतकामध्ये, आणि सगळ्यांना असं वाटलं की आता हे सगळे जॉब जातील आणि कशा पद्धतीने वर्कआउट होणार. आणि त्यावेळेस जो शिकला तो बऱ्यापैकी पुढे गेला. आता AIचा उपयोग घेऊन आपल्याला बऱ्याच गोष्टीची प्रगती करता येते, बऱ्याच गोष्टीचं त्या ठिकाणी ॲडव्हान्समेंट म्हणता येईल आपल्याला. ज्या पद्धती आपल्याला ज्या ट्रेडिशनल सिस्टीम आहे, ट्रेडिशनल मेडिसिन सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपण AIचा उपयोग घेऊन सगळ्या गोष्टी, जसं टेलिमेडिसिन असेल की पेशंट गावाकडे आहे आणि मी त्याला टेलिमेडिसिनद्वारे ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी त्याला गाईड करतोय, मी त्याला औषधोपचार करतोय, मी इथूनच त्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत. त्याच्यानंतर असे बरेचसे गोष्टी आहेत सर ज्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट आली आहे आणि ज्याचा AIचा उपयोग घेऊन आपण नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना किंवा या जे कोणी फार्मसी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणार आहे त्याला नक्कीच या AIचा उपयोग होणार आहे. ते त्याला रिप्लेसमेंट करणार नाही, पण AIचा उपयोग घेऊन सगळ्याच गोष्टी, मग ते फार्मास्युटिकल क्षेत्र असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फार्मसी प्रॅक्टिस असेल किंवा हॉस्पिटलायझेशन असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये मेडिकल कोडिंग असेल, फार्माकोव्हिजिलन्स असेल, असे अनेक क्षेत्र आहे
ज्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट होणार आहे. एआयची नक्की या ठिकाणी मदतच होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जसं आता आम्हाला एखादे मॉलिक्युल आहे, एक नवीन मॉलिक्युल बाजारात येण्यासाठी साधारणतः 15 ते 20 वर्ष लागतात. पण एआयच्या माध्यमातून आता मॉलिक्युल ड्रग इंटरॅक्शन आहे. आम्हाला 10 मॉलिक्युल इकडचे वेगवेगळे घेऊन त्यावेळेस इंटरॅक्शन बघायचं की त्यांच्यात इंटरॅक्शन कशा पद्धतीचं आहे. पण आता हे सॉफ्टवेअरमध्ये टाकलं किंवा एआयला सांगितलं तर ते एआय रेडीमेड डेटा जनरेट करून देतं, ज्याचे तुमचे पुढचे जे होणारे स्टेप्स आहेत ते बऱ्यापैकी वाचणार आहेत. तर मला असं खात्री आहे की जे आम्हाला एक नॉर्मल मॉलिक्युल जेव्हा बाजारात येतो तर त्याला 15 ते 20 वर्ष लागतात. पण एआय तंत्रज्ञानामुळे हे खूप जास्त कमी होणार आहे. हा टाइम फ्रेम एकदम कमी होणार आहे आणि अॅक्युरेसी वाढणार आहे याच्यामध्ये एआयमुळं. तर त्याच्यामुळं फायदाच होणार आहे. एआयमुळं नुकसान कुठं नाहीच आहे. म्हणजे थोडक्यात सरांचं एक पॉईंट जे सॉरी थोडासा डिस्टर्ब नाही सरांचं म्हणणं आहे की या हे फायदेशीर आहे. इथं तुम्ही भीती बाळगू नका की एआय आलं तर माझं जॉब चालला जाईल का. नाही, यामुळे तुमचं जे काही कामाची इफिशियन्सी ही वाढणार आहे. तुम्हाला जी मेहनत होती ती कमी होणार आहे. त्यानंतर टाइम ड्युरेशन जो आहे तो रिड्यूस केलेला आहे, कमी डिक्रीज केलेला आहे. म्हणजे या हे तुमच्या या तंत्रज्ञानामध्ये फार मोठा एक हिस्सा बनू शकतो. तुम्हाला सपोर्ट सिस्टीम, तुम्हाला ज्या गोष्टीतून जे एफर्ट्स होते ते कमी होणार आहेत. म्हणजे फायदाच आहे असं सरांचं मत आहे. सरळ आजचा विद्यार्थ्यासाठी फार्मसी हे करिअर म्हणून किती पर्याय चांगला आहे. तुम्हाला काय वाटतं की जसं की आज मुलं फार कन्फ्यूज आहे सर की इंजिनिअरिंग करू, ॲग्री करू, फार्मसी करू, तर तुमचं एक काय मत आहे याबद्दल? फार्मसी क्षेत्र काय नाही सर, हा पहिले लिमिटेड होतं की मला मेडिकल टाकायचं आहे. एका काळी आम्ही जेव्हा फार्मसी केलं की जास्त अवेअरनेस त्या ठिकाणी नव्हता. आणि जसं जसं अवेअरनेस होत झालं, जसं जसं लोकांना कळत गेलं, जसं जसं काही मधला काळ कोविडचा आला, त्यावेळेस लोकांना कळलं की हाऊ इम्पॉर्टंट फार्मसी इज. मग आता फार्मसी 3 क्षेत्रामध्ये काम करतं. एक आहे मॅन्युफॅक्चरिंग करतं, दुसरं हॉस्पिटलायझेशन मध्ये पण त्या ठिकाणी काम करतं, त्याला क्लिनिकल फार्मसी आपण असं म्हणूयात. आणि तिसरं संशोधनाचं एक क्षेत्र आहे. तर ह्या तिघांचं मिश्रण हे कशासाठी, काही पेशंट किंवा असेल की समाजसेवेसाठी आपल्याला म्हणता येईल, किंवा डायरेक्टली इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द पेशंट हेल्थ केअर बरोबर असलं, ज्याला खऱ्या अर्थाने ज्याला तिन्ही गोष्टीमध्ये रुची आहे, ज्याला विज्ञानामध्ये रुची आहे, ज्याला संशोधनामध्ये रुची आहे आणि ज्याला समाजसेवेमध्ये रुची आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडायचा म्हणजे निवडायचाच. कारण याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन जसं डॉक्टर नंतर जर कोणी करत असेल आरोग्य क्षेत्रामध्ये तर ते फार्मासिस्ट आहे. आणि जसं परदेशामध्ये, मी तेच पुढचं सांगतो सर, जसं परदेशामध्ये काय होतं नॉर्मली, डॉक्टरांना ते अधिकार नाही प्रिस्क्रिप्शन देण्याचा. डॉक्टर फक्त डायग्नोज करणार, तो फक्त निदान करणार की या पेशंटला झालं काय, तो ते फार्मासिस्टकडे येणार. मग फार्मासिस्टला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, तो त्याला पर्सनलाइज मेडिसिन त्या ठिकाणी देणार, तर त्याला ते नियमवाली त्या ठिकाणी बनणार, त्याचं एज, त्याचं वेट, त्याच्या सगळ्या गोष्टीचे बारीक अभ्यास करून नंतर त्याला मेडिकेशन देणार. आणि याचं पूर्ण कंट्रोलिंग तो फार्मासिस्टकडे असणार. अशा पद्धतीची ती सिस्टीम आता भारतामध्ये येऊ घातली आहे. आणि येणारा काळ निश्चितच हा फार्मसीचा असेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून निवडायला, मी तर म्हणतो सर ते इक्वलंट टू द डॉक्टर झालं. एक्झॅक्टली. आज जे डॉक्टर काम करतात ते येणाऱ्या काळामध्ये फार्मासिस्ट करणार आहे. लक्षात घ्या सर, काय उत्तर देतात ते. फार्मडी नावाचा एक कोर्स आहे सर, ते नॉर्मली फार्मडी मध्ये तेच आहे, क्लिनिकल प्रॅक्टिस करतो. म्हणजे ते डॉक्टर प्लस मेडिकल. फार्मडी नावाचा एक कोर्स आहे, 6 वर्षाचा साधारणतः तो कोर्स आहे. त्याच्यामध्ये पण याच पद्धतीने, म्हणजे तो जेवढे डॉक्टरला अधिकार नाही म्हणतात, ज्या पद्धतीने डॉक्टरचं एक रुटीन आहे. म्हणजे डॉक्टर पेशंट पर्यंत जाणार, डॉक्टर काउन्सिलिंग करणार, डॉक्टर त्या ठिकाणी राऊंड घेणार किंवा पेशंट बरोबर 1 to 1 कॉन्टॅक्ट करणार. तर तेच काम फार्म डी मध्ये, कारण मॅक्झिमम वेळ विद्यार्थ्यांचा हा हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये पूर्ण क्लिनिकल प्रॅक्टिस त्या ठिकाणी करणार आहे तो. आणि त्याला ते अधिकार त्यावेळेस ते भेटतात फार्म डीच्या विद्यार्थ्यांना, की तो पण एका वेळेस प्रिस्क्रिप्शन लिहू शकतो, एका वेळेस त्याला प्रिस्क्राईब करू शकतो, कंपाऊंडिंग करू शकतो, ड्रगच्या माध्यमातून त्याला एक प्रिस्क्राईब पर्सनलाइज ड्रग फॉर्म्युलेशन किंवा त्याला पर्सनलाइज मेडिसिन त्या ठिकाणी तो देऊ शकतो. येस सर. फार्मसीमध्ये भविष्यात कोणते करिअर संधी सर्वाधिक वाढतील असं तुम्हाला वाटतं सर? फार्मसीमध्ये आता काय सर, जसं जसं आपण आता डिस्कस करतोय की एआयचा उपयोग घेऊन ज्या ज्या गोष्टी येतील, ज्याला एआयचं तंत्रज्ञानाबद्दल तो समोर जाईल त्याला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे.
असंख्य संधी आहेत. ट्रेडिशनल संधी आहेच. आपण मार्केटिंगमध्ये आहे, तुमच्या प्रोडक्शनमध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, रिसर्चमध्ये प्रचंड Yes. पोटेन्शियल आहे. पण याच्या व्यतिरिक्त आता नवीन जसं मेडिकल रायटिंग आलंय, मेडिकल कोडिंग आलंय, फार्माकोथेरपेटिक्स आलंय, फार्माकोडायनॅमिक्स आलेत. ते असे वेगवेगळे असंख्य क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये एआयचा वापर करून आपण खूप जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून खूप जास्त प्रगती मेडिकल सायन्समध्ये करू शकतो. आणि ती आता येऊ घातली आहे. तर जसं आपण सांगतो की आपण US मध्ये झालंय की चायनामध्ये झालं, तर त्यांचे बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीचं ऑलरेडी त्यांचे त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय. आपल्याकडे पण यायला थोडासा 5-10 वर्ष वेळ लागेल, पण हे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी असू शकते की त्यांनी एआयचा उपयोग करून ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, जसं टेलिमेडिसिन जसं तुम्हाला सांगितलं मी, किंवा पर्सनलाइज मेडिसिन आहे, या सगळ्या गोष्टी मध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असणार आहे. सर, ई फार्मसी आणि ऑनलाईन मेडिकल सेवांचा पारंपरिक फार्मसीवर काय परिणाम होऊ शकतो? ई फार्मसी, आताच बऱ्याच जणांचं आंदोलन वगैरे चालू आहे त्यामध्ये की आमचं त्या ठिकाणी काही कट डाऊन तर होत नाही ना. म्हणजे काय होतं ना की बरेच जण अवेअरनेस वाढलाय. आता एव्हरीवन इज एज्युकेटेड आणि सोपं झालंय ना आजकाल जस्ट ऑन याच्यावरती. फक्त 2 गोष्टी त्याच्यामध्ये तफावत राहता कामाने याची दक्षता घेतली पाहिजे आणि याला फरक कोणालाच पडणार नाही. पॉप्युलेशन आपल्याकडे भरपूर आहे. करेक्ट आहे. त्याच्यामुळं जो चांगली सेवा देणार आहे, समजा माझं एका ठिकाणी मेडिकल आहे आणि ते मेडिकलवर येणाऱ्या प्रत्येक पेशंटला जर मी चांगली काउन्सिलिंग करतोय की बाबा डॉक्टरने लिहून दिलं ठीक आहे, पण मी डॉक्टर एका वेळेस विसरतात सांगायचं की तो पाण्यासोबत घे, सकाळी उठून घे, रात्री घे किंवा जेवणानंतर घे. तर फास्ट काही डॉक्टरला वेळ सुद्धा नसतात. मग अशा वेळेस जर मी चांगली काउन्सिलिंग केली त्याची विद्यार्थ्याची, म्हणजे त्या मेडिकलवर जो बसणारा व्यक्ती आहे तो छोट्या खाणी डॉक्टर तयार होतो. आणि पुढच्या वेळेस तो डॉक्टरकडे जाणार नाही. एक चांगली काउन्सिलिंग त्याने दिली, नॉलेजेबल, त्याला भरपूर नॉलेज असेल आणि त्या नॉलेजच्या माध्यमातून त्याला सांगितलं की हे अशा पद्धतीने असं घे, याच्यावेळी तू एवढंच मेडिसिन घेऊन बघा आधी, कारण याची एवढी गरज नाही. हे जर त्याला काउन्सिलिंग करून सांगता आलं, कारण त्याला त्याचे नॉलेज आहे, तर नक्कीच पुढच्या वेळेस त्याला तो पेशंट जो आहे तो डॉक्टरकडे जाणार नाही. छोट्या मोठ्यासाठी तो त्याच ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळे थोडासा काहीतरी दुखतोय तो त्याच्याकडे जाणार आहे. ते OTC प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो, ओव्हर दी काउंटर जे प्रोडक्ट भेटतात त्याला तो अधिकार आहे. तो डायरेक्टली त्या ठिकाणी तो देऊ शकतो. आणि राहिला विषय टेलिमेडिसिनचा, तो युगच त्याचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्यासोबत कॉम्पिट करायचंय. आणि मी हे कॉम्पिट कसं करणार? ज्या ठिकाणी क्वालिटी असणार, ज्या ठिकाणी कम्युनिकेशन असणार, ज्या ठिकाणी तुम्ही सविस्तर एका पेशंट सोबत चर्चा करतायत, त्याला सांगतायत, नक्कीच पुढच्या वेळेस पेशंट दुसरीकडे जाणार नाही. तर हे तुमचं पण डिवोशन लागेल त्या ठिकाणी की तुम्ही किती पर्सेंटनी त्या ठिकाणी त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तुम्ही मेडिकलवर बसतायत, मेडिकलवर बसणं फक्त हे देणं नाहीये. तुमचं काम आहे तो येणाऱ्या पेशंटला सगळ्या गोष्टी समजून सांगणे, त्याचं दुःख, त्याचं डिसीज, त्याचं डिसऑर्डर काय झालंय, डॉक्टरनी कशासाठी दिलंय, काय करणं आहे, त्याला परत लिहून देणे, हे सकाळी, हे दुपारी, हे संध्याकाळी. मी तर म्हणतो सर, नॉलेज विथ कम्युनिकेशन पण महत्वाचं आहे. कम्युनिकेशन खूप जास्त महत्वाचं आहे. फक्त नॉलेज असून चालत नाही. ते तुम्हाला कम्युनिकेशनचा अर्थच तो ट्रान्सफर ऑफ द मेसेज. तुम्हाला निरोपच देता आला नाही तर त्याचा उपयोगच होणार नाही. त्याच्यामुळे तो ट्रान्सफर झाला पाहिजे, मेसेज प्रॉपर पद्धतीने ट्रान्सफर झाला पाहिजे, तर नक्की पुढच्या वेळेस त्याच्याकडे येणारच आहे. त्याच्यामुळे असं खूप जास्त फरक पडणार नाहीये. हो, नक्कीच ज्या पद्धतीने इकडं एकदम बल्कमध्ये लोक यायचे, बरेचसे जण आता, आणि मी तेच सांगितलं की सर पॉप्युलेशन आपली एवढी आहे, जर तुम्ही क्वालिटीचं काम केलं, चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग केली पेशंटची, तर तुमच्याकडं कुठंच त्या ठिकाणी त्याचा फटका बसणार नाही. तुम्ही तुमचं एक चांगलं मेडिकल शॉप त्या ठिकाणी चालू शकतात, हे जरी असलं तरी. भविष्यात फार्मसीची भूमिका आरोग्य सेवेसाठी कशी बदलणार आहे? हे पण एक खूप चांगला प्रश्न आहे सर. की आता पहिलं मी जसं सांगितलं की फार्मसीचा मर्यादा होती की प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत. करेक्ट. ही फार्मसीचं काम काय की एक प्रोडक्शन करायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं, इथपर्यंत मर्यादित होतं. पण आता त्याही पलीकडं फार्मसीचं क्षेत्र वाढलंय. मग फार्मसी क्षेत्रामध्ये क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी याचा रोल खूप जास्त वाढत चाललाय. आणि मग याच्यामध्ये काय करणार आहे की तो, जसं मी सांगितलं की पर्सनलाइज मेडिसिन असेल, की तुमचं पर्सनलाइज हे तयार करून तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी एक प्रोटोकॉल तयार करून देणार आहेत. टेलिमेडिसिन नावाचा प्रकार आहे, जीन थेरपी आहे, अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत जे की ऍडव्हान्समेंटमुळे काय झालंय की त्या सोप्या झाल्यात आणि तुम्हाला पेशंटचं कनेक्ट खूप वाढणार आहे.
Correct. मग ते मेडिकल कोडिंगच्या माध्यमातून असेल किंवा मेडिकल रायटिंगच्या माध्यमातून असेल, तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली पेशंटच्या टचमध्ये राहणार आहेत. त्याच्यामुळे आरोग्य सेवामध्ये ह्या सगळ्यांचं फार्मसीचं खूप मोठं योगदान भविष्याच्या काळामध्ये, जेवढा रोल तुमचा डॉक्टर नर्स आणि याचा आहे तेवढाच रोल भविष्यामध्ये फार्मसीचा असणार आहे. कारण हॉस्पिटल फार्मसी मुळातच तो कोर्स त्याच्यासाठी आहे. क्लिनिकल फार्मसी फार्मडी नावाचा कोर्स मुळातच त्याच्यासाठी आहे Correct. की तो आरोग्य सेवासाठी जोडले जाणार आहे. त्याच्यामुळे खूप चांगली संधी आणि खूप चांगलं मिश्रण या ठिकाणी असणार आहे फार्मसीचं या सगळ्या क्षेत्राला धरून. आणि हा दुवा आहे मधला, डॉक्टर किंवा नर्स किंवा या सगळ्या आणि पेशंटच्या मधला हा दुवा आहे. सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे तो फार्मासिस्ट असणार आहे. Yes, sir. फार्मसी विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी कोणती कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे? ओके, जसं आपण आता चर्चा करतोय सर की एआयचं काय रोल असणार, एआय कशा पद्धतीने असणार आहे. तर एआयचा रोल जर आपल्याला लक्षात येतो की भविष्यामध्ये एआय शिवाय पर्याय नाही. Correct. तर आपल्याला एआय हा पर्याय म्हणून वापरायचा आहे. एआय आपल्याला जॉबचा पर्याय नाही आहे. आपल्याला पर्याय म्हणजे आपल्याला जो स्किल आहे आपल्यामध्ये, त्या स्किलला इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या काळासोबत ज्या काही आता ट्रेडिशनल सिस्टीमला बाजूला करून जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही, म्हणजे आपण टेक्नोसेवी म्हणतो आपण, जर तुम्ही टेक्नोसेवी नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीला तुम्ही मुकणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही टेक्नोसेवी असणं गरजेचं आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्हाला नॉलेज खूप जास्त रेग्युलेटरी अफेअर्सबद्दल माहीतच नाही, कारण तुम्ही सिलेबसमध्ये नाही आहे. थोडेसे 1-2 चॅप्टर आहेत, पण जर तुम्हाला रेग्युलेटरी अफेअर्सबद्दल माहीत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक ग्रॅज्युएट म्हणून पास होऊन जातात तर इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला ह्या सगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6 गोष्टी येणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी चा अभ्यास करून, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ते निवडायला हरकत नाही समजा. नेक्स्ट प्रश्न आहे सर तुमच्यासाठी. रिसर्च, क्लिनिकल फार्मसी आणि इंडस्ट्री यापैकी कोणत्या क्षेत्रात जास्त भविष्य असू शकतं? तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? ओके, जसं आपण मागचा प्रश्न बघितला सर की याच्यामध्ये फार्मसीचा रोल Yes. किती लिमिटेड होता, आता तो रोल वाढत चाललाय. करेक्ट. आता 3 सेगमेंट बद्दल आपण बोललाय Correct. की एक पहिले मला वाटतं की रिसर्च बद्दल, दुसरं क्लिनिकल फार्मसी आणि कोणतं म्हटलं सर तिसरं? रिसर्च आहे, क्लिनिकल आहे, फार्मसी आणि इंडस्ट्रीमध्ये. आणि इंडस्ट्री. Yes. आता नॉर्मली आता ट्रेडिशनली काय करतात सर, विद्यार्थी झाला की पहिले तो टार्गेट करतो की मला इंडस्ट्रीमध्ये कसं जॉब भेटणार आहे. इंडस्ट्रीमध्ये गेला की भली मोठी लिस्ट आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरपूर लोकांचं त्या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी असतो. हा. त्याही व्यतिरिक्त जर आपल्याला रुची असेल संशोधनामध्ये काय तो संशोधनासारखं हे कुठंच नाही सर. तर माझं जर म्हणणं आहे की ज्या लेवलचे विद्यार्थी मेडिकलला प्राधान्य देतात, म्हणजे एमबीबीएसला वगैरे, Yes. त्याच लेवलच्या विद्यार्थ्यांनी फार्मसीला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण मॉलिक्यूल डेव्हलप कोण करणार आहे, संशोधन करणार कोण आहेत, हेच विद्यार्थी आहेत. बरं. आणि ह्या विद्यार्थ्यांनी जे एकदम हुशार विद्यार्थी आहे, त्यांना खरंच संशोधनामध्ये रुची आहे, त्या विद्यार्थ्यांनी इकडं वळणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड त्या ठिकाणी स्कोप आहे. Yes. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जो आता योग घातलाय दॅट इज क्लिनिकल फार्मसी. हा. आता पुढच्या काळामध्ये क्लिनिकल फार्मसीला खूप चांगला संधी असणार आहे. कारण क्लिनिकल फार्मसी हा डायरेक्ट पेशंटशी निगडीत विषय आहे, पेशंटला डील करण्याचा विषय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी पण चांगल्या संधी आहेत. तिन्ही ठिकाणी समान संधी आहेत, तिघांची वर्किंग वेगवेगळ्या पद्धतीची आहे. Yes. तर आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये रुची आहे तर मला असं वाटतं ते क्षेत्र आपण निवडायला हरकत नाही. आणि हे सगळं क्षेत्र निवडत असताना, कारण काहींच्या रेस्ट्रिक्शन आहेत, काहींचं लोकेशनचं रेस्ट्रिक्शन येतं, Yes. काहींचं एज्युकेशनचं रेस्ट्रिक्शन येतं, काहींच्या ठिकाणी की मला टायमिंगचं रेस्ट्रिक्शन येतं. तर आपल्याला जी रुची आहे तर ती निवडावी आणि ज्याच्यामध्ये आपण काम करतोय, मला वाटतं ज्या ठिकाणी आपण काम करतोय तिथं 100% दिलं तर नक्कीच असं कोणतंच असं क्षेत्र नाही की हे चांगलं किंवा ते चांगलं. ज्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निवड झाली त्या ठिकाणी 100% आपण देऊन काम करणं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहणं, कमिटमेंटनी काम करणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर मला नाही वाटत की कोणतं क्षेत्र आपण डिफाईन करू शकतो की हे चांगलं आहे. कारण तिघांनाही म्हणजे फार्मसीमध्ये आलं, कोणताही क्षेत्र तुम्ही निवडा त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्य आहे. मॅन्युफॅक्चरिंग तुमची थांबणार नाही, क्लिनिकल प्रॅक्टिस तुमची त्या ठिकाणी थांबणार नाही, रिसर्च तुमचं थांबणार नाही, तिन्ही गोष्टी न थांबणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही निवडा, फक्त जे निवडशाल त्याला आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी 100%, जसं मी म्हणतो की Yes. आपलं कमिटमेंटनी परसिव्हरन्सनी आपण जे 100% देणार आहेत त्याच्यावरती पुढचं भविष्य तुमचं मॅटर करणार आहे. फार्मसी क्षेत्रात उद्योजकता करण्यासाठी कोणती संधी उपलब्ध आहे? तुमचं काय मत आहे सर याच्याबद्दल? उद्योजकता सर, आता मी तर म्हणतो की आपण
उद्योजकतेकडे खूप जास्त गेलं पाहिजे, कारण सरकार त्याला सपोर्ट करतंय. करेक्ट आहे. आणि उद्योजकता म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट आली की सगळ्या फायनान्शियल ऍस्पेक्ट आला की मग तो खूप मोठा बर्डन आपल्याला जाणवतो. पण रिस्क टेकिंग एबिलिटी आपल्याला ती ठेवणं गरजेची आहे. आणि प्रत्येकाने, मी तो म्हणतो मॅक्झिमम लोकांनी त्या क्षेत्रामध्ये जायला हरकत नाही. एंटरप्रिनरशिपमध्ये मग तुमचं ते मेडिकल असेल, करेक्ट आहे. तुमचा होलसेलचं बिझनेस असेल, करेक्ट. त्याही पलीकडे तुम्हाला वेगळं जायचंय की मी खूप जास्त इंटरेस्टेड न्यूट्रासिटिकल मध्ये, त्याच्यामध्ये जातो मी. डझंट मॅटर की तुम्ही शिक्षण हेच घेतलं न्यूट्रासिटिकल मध्येच का, कॉस्मेटिक्स मध्ये जा. आजकाल तुम्ही जर बघितलं तर त्या फार्मसी क्षेत्रापेक्षा आपलं मेडिकल स्टोअर पेक्षा त्या कॉस्मेटिक मध्ये जास्त उत्पन्न आहे. म्हणजे तो पण एक करिअर म्हणून निवडता येईल तुम्हाला. असं गरजेचं नाही की आपण ज्याच्यात शिक्षण झालं म्हणजे स्पेशलायझेशन, आवडीनुसार तुम्ही ते निवडू शकतात. त्याच्यामुळे एंटरप्रिनरशिप मला घेता येईल. आणि त्यात गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग. मला वाटतं 10 लाखाचं इनिशियल फंडिंग आपल्याला गव्हर्नमेंट त्या ठिकाणी देतं, स्मॉल स्केल MSMEच्या माध्यमातून. MSME आहे आपल्याकडे आहे, किंवा थ्रूआउट सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यामुळे MSMEच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल, 10 लाखापर्यंत इनिशियल फंडिंग आपल्याला ते करतात. दॅट टू विदाऊट इंटरेस्ट. याच्यापेक्षा मला नाही वाटत की कोणी इतकी मदत करू शकेल. तर त्याच्यामुळे अनेक संधी आहेत एंटरप्रिनरशिपमध्ये. मग मी कोणत्याही क्षेत्रामध्ये, साध्या मेडिकल स्टोअर पासून तर ते आपल्या एक पर्सनलाइज मेडिसिन पर्यंत आपल्याला घेता येईल. ओके सर. फ्युचर ऑफ फार्मसी बद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता महत्वाचा सल्ला द्याल? अच्छा, फ्युचर ऑफ फार्मसी, जसं आपण आता चर्चेमध्ये हे केलंय की पुढचा येणारा काळ हा फार्मसीचा खूप जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त असणार आहे. जसं मी सांगितलं की 2030 पर्यंत आपला उलाढाल जो असेल तर 130 ते 150 बिलियन US$ पर्यंत आपला उलाढाल त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे आपण शब्द जरी कॅल्क्युलेट करायला लागला तर लवकर सापडणार नाही आपल्याला. एवढा मोठा कॉन्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी असणार आहेत. आपण 3 नंबरला जगामध्ये आहोत. आपण 1 नंबरला जनरिक मेडिसिन मध्ये आहोत. आपण 1 नंबरला, आपण जगाच्या 50% वॅक्सिनेशन आपण पुरवतो. करेक्ट. म्हणजे भारत म्हणून आपण, वी शुड बी प्राऊड ऑफ दॅट. आपल्याला ते गर्व असला पाहिजे की आपण जगाला एवढं सगळं देतो. मग कोण देतंय? फार्मास्युटिक क्षेत्र या ठिकाणी देतंय. तर त्याच्यामुळे आपल्याला या करिअरमध्ये खूप जास्त संधी आहेत. फक्त कोणत्याही करिअरमध्ये संधी करत असताना आपल्याला एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो की प्रामाणिकपणे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कमिटमेंटनी त्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. आणि अनेक संधी त्या ठिकाणी फार्मसीमध्ये आहेत. पुढचं येणारा काळ तुमचा फार्माकोव्हिजिलन्सचा असेल, तुमचा रेग्युलेटरी अफेअर्सचा असेल, तुमचा प्लेन फार्मास्युटिकलचा असेल किंवा न्यूट्रासिटिकलचा असेल, कॉस्मेटिक्सचा असेल, हा सगळा काळ, म्हणजे याला रिप्लेसमेंट नाही. सगळ्या गोष्टीला रिप्लेसमेंट असू शकतं, पण फार्मा क्षेत्रामध्ये याला रिप्लेसमेंट नाही. तर त्याच्यामुळं हा क्षेत्र निवडायला मला असं वाटतं क्वेश्चन मार्क कुठं राहता कामा नये. आणि काही क्वेश्चन असेलच, यू जस्ट कॉमेंट इट अँड विल गिव्ह द आन्सर्स ऑफ इट. तुम्ही काही कॉमेंट करा, तुम्हाला असं वाटतं की नाही हा प्रश्न राहिला याच्यामधून, तर तुम्ही जस्ट मेक अ कॉमेंट ऑफ इट अँड विल आन्सर इट फॉर शुअर. आपण जरी सरांकडनं नाही झालं तर मी त्या ठिकाणी सरांना मला कॉन्टॅक्ट करतील, मी त्याची उत्तरं देईल. पण करिअर म्हणून निवडायला, कारण आता काळ बदलला आहे. म्हणजे एका काळात असं होतं सर की फार्मसी रेस्ट्रिक्टेड होतं की याला मेडिकल टाकायचं म्हणून मी फार्मसी शिक्षण घेतलंय. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जर आज संशोधनामध्ये की प्रोडक्शनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा पर्सनलाइज मेडिसिनमध्ये, हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मसीचं इतकं मोठं योगदान आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये खूप लोकांची गरज त्या ठिकाणी पडणार आहे. आणि याला रिप्लेसमेंट नाही आहे. याला AI सारखी रिप्लेसमेंट नाहीये. तुम्ही टेक्निकल कोर्सेसमध्ये जा, त्या ठिकाणी कदाचित AIची रिप्लेसमेंट होऊ शकते. आता आम्ही एक ऑडिटोरियम डेव्हलप करतोय सर. मी ऑडिटोरियमला डेव्हलप करताना त्या ठिकाणी सगळे फोटो टाकलेत ऑडिटोरियमची, की मला याला इंटिरियर कसं करता येईल मला सांगते याच्यामध्ये. आणि सर त्यांनी सगळं करून दिलं ना. म्हणजे त्यांनी काय, मला सगळं इंटिरियर, खिडक्या कुठे पाहिजे, पडदे कसे पाहिजे, त्या ठिकाणी तुमच्या चेअर्स कशा पाहिजे, तेच कलर कॉम्बिनेशन, पॅलेट सुद्धा दिलेत त्यांनी. म्हणजे इतकं आपल्याला ऑटोमेशन त्या ठिकाणी मदतगार आहे. पण ह्या ठिकाणी जर आपण फार्मसीचा विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी, की मला एक मॉलिक्यूल डेव्हलप करून देतं, डेव्हलप होत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला फार्मसिस्ट लागतो, त्या ठिकाणी संशोधनच लागतं, ती वृत्ती लागते तुम्हाला काम करण्याची. आणि खूप चांगलं क्षेत्र आहे. मी तर म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली, जे विद्यार्थी MBBSला ट्राय करतायत, आणि काय तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की जवळपास 22 लाख विद्यार्थी बसलेत. आपल्याकडे जागा किती आहेत याचंही कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आपण. मी तर म्हणतो, मी तर त्याच्या अगेन्स्ट आहे. हे जे रिपीट वगैरे करतात ना, या विद्यार्थ्यांनी रिपीट करू नये. असंख्य ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी नेहमी उदाहरण देतो सर. आम्ही 3 मित्र आहेत.
तिघांचं क्वालिफिकेशन मी यासाठी सांगतोय की तुम्हाला कळायला पाहिजे की आपण स्कोप म्हणत असतो. स्कोप नावाचा प्रकार हे काही नसतो, जे इट इज जस्ट अन फॅसिनेशन. तर की स्कोप कशामध्ये, तर मी असं नेहमी आमच्या 3 मित्रांचं उदाहरण देत असतो. शिक्षण सारखंच, एकाच वर्गात शिकलो, PhD एका ठिकाणी केली, M.Pharm एका ठिकाणी केली. मी एकाला आजही 1 लाख रुपये पगार आहे, दुसऱ्याला 3 लाख रुपये पगार आहे, तिसऱ्याला 10 लाख रुपये पगार आहे. शिक्षण सारखंच आहे, यस. पण त्यानंतर तो त्या शिक्षणाचा उपयोग घेऊन कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप करतो, कशा पद्धतीने स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करतो आणि कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन तो त्या ठिकाणी करतो. ज्या शिकलेल्या, ज्या मागच्या ज्या सगळ्या गोष्टी जो शिकला त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने करतो, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मला जे विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, त्यांना तर आवर्जून सांगायचं की संशोधनामध्ये तुमची खूप जास्त गरज आहे. म्हणजे आपण बघा की नोबेल प्राइज आपल्याकडे नाही येतो, यस सर. म्हणजे एवढं पोटेन्शियल असताना, कारण सगळे पोटेन्शियलचे विद्यार्थी कुठे जातात, दे आर गोइंग फॉर मेडिकल. म्हणजे जर नाही लागला नंबर तर कदाचित ते विचार करतात की नाही आता मग मला इक्वलंट टू मेडिकल काय, तो यस फार्मसी इज इक्वलंट टू मेडिकल. मग अशा वेळेस ते विद्यार्थी येतात. मग अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांचं खूप जास्त गरज आहे फार्मसी क्षेत्रामध्ये. सामाजिक भान ठेवून मला असं वाटतं की विद्यार्थ्याला जर संशोधनामध्ये रुची असेल तर त्यांनी 100% फार्मसीकडे यायला हरकत नाही आणि त्यांनी यायलाच पाहिजे. करेक्ट सर. तर माझं हेच सांगणं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की येणारा काळ फार्मसीचा आहे. येणारे पुढचे 10 वर्ष नक्कीच तुम्हाला काय पलट झालेला दिसेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन, कारण आम्हाला आकडे स्टॅटिस्टिक्सने आम्ही जे हे बघितलंय तर स्टॅटिस्टिक्सनुसार भारताचं, त्यातल्या त्यात भारताचं संधी खूप जास्त असणार आहे फार्मसी क्षेत्रामध्ये. तर आजचा हा पॉडकास्ट खरं तर महत्वाचा उद्देशच तो होता सर, की एखाद्या ब्रँचमध्ये जाणारे CS सर्व विद्यार्थी CS वर जाऊन पडतात, तुटतात आणि मग तिथं सॅच्युरेशन होतं. म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट ठेवलेला आहे, जेणेकरून की सर्व विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे फार्मसीमध्ये पण खूप काही करिअर आहे. जसं तुम्ही रिसर्चमध्ये खूप सांगितलं, इंडस्ट्रीयल भागामध्ये आहे, वेगवेगळे सरांनी ऑप्शन दिले तुम्हाला. तर आम्हाला सांगायचं एवढं आहे तात्पर्य, येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारताची इकॉनॉमी किती आहे याची आकडेवारी सुद्धा सरांनी सांगितली. आणि निश्चितच हे विद्यार्थी याच्यावर विचार करतील सर. याबद्दल विचार करून चांगल्या विद्यार्थ्याची गरज का आहे याच्याबद्दल पण तुम्ही बोलला. चांगल्या विद्यार्थ्यांना असं वाटू देऊ नका की मी MBBS केलं, मी MD केलं, मी MS केलं, अमुक केलं, हे केलं, ते केलं. याच्यापेक्षा तुम्हाला इकडे पण काय काय अपॉर्च्युनिटी हे पण बघितल्या पाहिजे. आणि निश्चितच तुमचं येणारं फ्युचर या फार्मसीद्वारे सुद्धा तुमचं ब्राईट होऊ शकतं. पण त्यासाठी आजचा निर्णय हा फार महत्वाचा आहे. हा निर्णय निश्चित घेसाल. तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी असतील कॉमेंट करा खाली. आम्ही तुमच्यासाठी निश्चितच आणखीन काही व्हिडिओ किंवा पॉडकास्ट ऑर्गनाईज करून सरांमार्फत तुम्हाला जितकं काही गायडन्स करता येईल तितकं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. भेटूया अशाच सेशनमध्ये. इथं संपवायचं सर? येस सर. तर इथेच हा पॉडकास्ट संपलाय. जय हिंद, जय भारत. भेटूया पुन्हा. बाय बाय.